आंदोलन झालंच पाहिजे. जय जवान जय किसान. साधारण पेन्शन मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. झाडाला कोणत्या दगड मारा तर ज्या झाडाला फळ त्यालाच मारा. आमदार तर 5 आपल्या जिल्ह्यामध्ये, पण आमचा जो जनतेचा जो आवाज आहे तो बुलंद कोण करेन विधानसभेमध्ये, तर ती खात्री म्हणून भाऊचं पहिलं घर आम्ही घेतो. आम्हाला पोलीस प्रशासनाने अडवलं होतं, पण भाऊनं सांगितलं त्याला येऊ द्या, ते आमचीच मुलं, कारण आम्ही त्यांचे जन, ते आमचे प्रतिनिधी, म्हणून त्याने आम्हाला लेकरासारखं बोलून घेतलं. जे प्रतिनिधी असं असलं तशीच एक अपेक्षा आहे भाऊ आम्हाला तुमच्याकडून. जसे तुमच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्ही ज्या घटक पक्षामध्ये होते आहे त्या पक्षातले जे आताचे विद्यमान मुख्यमंत्री आहे त्यांनी घोषणा केली होती की आमचं सरकार जर आलं तर आम्ही 7/12 कोरा करू. युती सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळेल. हाच महत्वाचा मार्ग आहे. आणि पेरणी ते कापणीपर्यंत जे कामं आहेत, जे शेतकऱ्यांना त्याचा जो मोबदला आहे तो एमर्जन्सी मधून म्हणजे रोजगार हटून देण्यात यावा. 3 मागण्यासाठी आम्ही आज हा जो राज्यव्यापी जे आंदोलन आहे बच्चू साहेबांनी जे आज हे केलेलं आहे त्यासाठी आम्ही जालन्यामध्ये कोण आवाज उचलू शकतो, जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ शकतात, म्हणून आम्ही ते 4ही आमदार सोडता भाऊंच्या बांगल्यावरती म्हणजे जालना सिटीमध्ये भाऊंच्या समोर आमची अपेक्षा आहे की भाऊ आवाज त्या ठिकाणी उचलतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील, आमच्या दिव्यांग बांधवांना न्याय देतील ही अपेक्षा करतो. भाऊ तुम्ही आमदार नसतानाही आमच्यासाठी विजय राठोड यांना बोलतो आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या 2 मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या. भाऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला सपोर्ट केला होता. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या गेल्या 3-4 वर्षापासून प्रयत्न करतोय, त्या पूर्ण होत नाही आणि त्या मागण्या भाऊ विशेष म्हणजे तुमच्याच फंडामधल्या आहेत. तुम्ही जर लक्ष दिलं तर ताबडतोब त्या मागण्या तुम्ही पूर्ण करू शकतात. भाऊ शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे. 22 मागण्या रायगडला ठेवल्या होत्या, त्या रायगडच्या आंदोलनामध्ये 22 पैकी फक्त 19 मागण्या मान्य केल्या. त्यातून अजून काही आपल्या मागण्या राहिल्या होत्या. त्यात आपल्या विशेष मागण्या होत्या शेतकऱ्यांना 7/12 शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा असं आश्वासन कोणी दिलं होतं आपल्याला? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. ते म्हणले होते आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करू. दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन आम्ही करू. हे सुद्धा त्यांनी आम्हाला अब्दुल सत्तार साहेबांना पाठवून आमचं मुंबईचं जे आंदोलन झालं होतं मंत्रालयासमोर त्यावेळेस सुद्धा आम्हाला शब्द दिला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग भवन झालं पाहिजे. MIDC एरियामध्ये जे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये MIDC एरिया आहे त्याच्यामध्ये 5% दिव्यांगाला कामासाठी राखीव आहे, पण एकही दिव्यांगाला कामावर घेतल्या जात नाही. आमदार फंडातील 5% निधी वाटप व्हावं. आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी 5% निधी वाटप केला नाही, पण 5% निधीमधून जर आतापर्यंत व्हीलचेअर भेटल्या असत्या तर एकही दिव्यांग जालना जिल्ह्यात व्हीलचेअर राहिला. खरं तर मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मलाही निश्चितपणे आपल्याविषयी सहानुभूती, आपल्याविषयी चळवळीतल्या लोकांना समोर गेलं पाहिजे. आणि मीच पोलीस प्रशासनाला विनंती केली की साहेब त्यांना जेवढे असेल तेवढा देऊन द्या. आणि मी माझेच बांधव आहेत, माझे सर्व सहकारी यांना भेटेन, बोलेन, त्यांच्या काय समस्या असेल शेवटी त्यांनी जबाबदारी स्वतःचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर टाकलेली आहे. आणि त्यामुळं जनतेच्या भावना पुढंही जशाच्या तशा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. तुमचं ब्रीद वाक्य आहे की प्रथम राष्ट्र महत्त्वाचे, प्रथम राज्य महत्त्वाचं, आणि याप्रमाणेच आपला आवाज बुलंद जो तुम्ही आमचे मित्र बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये करतात आणि तेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये त्या मागणीला अजून तरी सरकार पक्षाच्या माध्यमातून कोणी कर्जमाफी करता येणार नाही, 7/12 कोरा करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजूनही कुणीतरी आमच्या बाजूने केलेलं मला आठवत नाही, मला जाणवत नाही. मला जेव्हा 2 महिन्यानंतर विधानसभेचं अधिवेशन होईल तेव्हा कदाचित या विषयावर पुढे सांगोपांग चर्चा होईल आणि मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा करण्याच्या संदर्भातली भूमिका मी तुम्हाला शब्द देतो की कोणी जरी नाही मांडली तरी अर्जुन खोतकर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून
तुम्ही मला ताकद दिलेली आहे बोलण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला हा अधिकार दिलेला आहे मत व्यक्त करण्याचा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे तुम्ही जे मत मला इथं सांगितलं ते मत 100% जे या ठिकाणी भाषण स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, ते व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य निश्चितपणे मी त्या सभागृहामध्ये हे मांडेल. तुम्हाला दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं. तोही विषय बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. 5% निधी खर्च केला पाहिजे. मी तातडीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयाला परवा मी गेलो होतो दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमासाठी. राहुल वगैरे सर्व त्या ठिकाणी होते, आमचे दोन्ही कार्यकर्ते होते. तिथं मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयाला बोललो. आत्ताही मी स्वतः जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा जिल्हा परिषदेचे शिव असतील मनियार साहेब यांनाही तिघांनाही बोलेल आणि 5% निधी आणि पालकमंत्री महोदय आमच्या पंकजाताई मुंडे यांना सुद्धा आपण जर एकदा माझ्यासोबत येत असाल या तिघांची बैठक आपण घेऊ. तिघांना सुद्धा त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी हा शब्द देऊ की आपण हा खर्च केला पाहिजे. आज मी प्रामाणिकपणे आज तुम्हाला शब्द देतो की माझ्या आमदार निधीतले 5% जो निधी आहे तो 100% उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा. तो अधिकार माझा आहे आणि तो अधिकार निश्चितपणे बजवायसाठी मला कोणी रोखू शकत नाही. तुम्ही ही बाब नोटीस करून माझ्या लक्षात आणून दिली तर मला माहीत नव्हतं की अशा पद्धतीने जे माहीत नाही तर माहीत नाही. मला माहीत नव्हतं की 5% निधी असा दिव्यांगावरती खर्च करावा. आता तुम्ही लक्षात आणून दिली. मी सकाळी DPOशी बोलतो आणि खरंच तसं असेल तर उद्या माझ्याकडून पत्र घेऊन जा आणि मग तुम्ही त्यातून जे काम सुचवताल दिव्यांग बांधवासाठी मग ते तुम्ही 3 चाकी सायकल सांगा, 4 चाकी सायकल सांगा, अजून काहीतरी सांगा, तुम्ही जे काय इक्विपमेंट सांगता ते सांगा. 5% निधी जो काही होईल त्या पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण तुम्ही जी यादी देताल त्या यादीप्रमाणे आणि आमच्या संघटनेकडून जी काही यादी जाईल त्या माध्यमातून हा निधी पूर्णतः वाटप करण्याची मी या माध्यमातून या ठिकाणी देतो. ज्यावेळेस बच्चूभाऊंनी हा उठाव केला त्यावेळेस बच्चूभाऊच्या आग्रहाखातर आणि बच्चूभाऊला सपोर्ट म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं. देशातलं पहिलं राज्य आपलं असं आहे. या राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं आणि त्या अनुषंगाने कामाला सुरुवात झालेली आहे. तुमचा आवाज त्या माध्यमातून बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये बुलंद होतो आणि निश्चितपणे त्यांनी तुम्हाला तो न्याय बच्चूभाऊने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं तेही काम आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. मी तुम्हाला खात्री देतो की निश्चितपणे जशाच्या तशा आपल्या भावना शासनापर्यंत निश्चितपणे मी सरकारच्या समोर आपली बाजू या ठिकाणी मांडील आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातला पुरेपूर प्रयत्न करेल. एवढीच तुम्हाला विनंती या ठिकाणी करतो. तुम्ही आलात आपल्या विकासासाठी या ठिकाणी आलात निश्चितपणे ते मी या ठिकाणी जबाबदारी समजून हे आपलं काम करील. MIDCमध्ये मी कामगार अधिकाऱ्यांशी बोलून घेईन की अशा पद्धतीनं 5%चं आपलं आरक्षण आहे तर त्या पद्धतीनं कामगाराला आतापर्यंत काय नियम पाळला गेला नाही हेही आपण त्यांना जबाब विचारू. तुम्ही तुमच्यातले 2-3 लोक जर त्याचमध्ये राहिले कायमस्वरूपी तर तुमचा एक विषय मी निकाली काढत जाईल आणि तुमच्या मागण्या जशा त्यांच्या पोस्ट करील. माझी विनंती आहे की आता तुम्ही ज्या उद्देशाने या ठिकाणी आलेला आहात मी तुम्हाला हमी दिलेली आहे की तुमचं म्हणणं मी वरपर मांडेल. त्यामुळे तुम्ही तुमचं आंदोलन संपवावं ही विनंती करतो. आणि जसं महानगरपालिकेमध्ये पेन्शन लागू असतील त्याप्रमाणे आपल्या जालन्यामध्ये महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना पेन्शन लागू करण्यात येईल. या 8-10 दिवसामध्ये जिल्हा परिषदचे CEO महापालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी तुम्ही तुमच्यातले 4 जण निवडा. मी स्वतः बैठक केली, तुमचा माझ्या पत्र बैठक लावली. तुम्ही प्रशासनाला पोलीस यंत्रणा त्यांना शब्द आता मीच बोलत जिल्हाधिकारी महोदयांना तर ते बैठक लावून टाकतील. महापालिकेची म्हणाल तर महापालिकेत लावू, जिल्हा परिषदेची म्हणाल तर जिल्हा परिषदेत लावू आणि जिल्हाधिकारी काय महानगरपालिकेमध्ये